आमचा जो काही एक्सपिरियन्स आहे तोच याच्यासोबत जरा शेअर करायला आलो होतो मी. एक सल्ला दिलाय तिने मला. लग्नानंतर बायका पुरुषांचे बँड वाजवतात का? हो हो हो. नवरा घाबरेल अशी काही 4-5 प्रश्न तयार करून एक मिनिट जरा मला तुमच्याशी बोलायचंय. संपला विषय. लग्नानंतर नवऱ्याचं खुळखुळ होतं का? हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. पार्थ आणि नंदिनीची मेहंदी पारिते पडते आणि त्यांचे फ्रेंड्स इथे आलेत. कसे आहात सगळेजण? आनंदात? तू आमच्या इथे तुम्हाला मस्त. कशी आहेस तू? कशी आहेस? मी आनंदात मस्त. मैत्रिणीला मेहंदी लागते हे बघून किती आनंद होतोय. खरं तर खूपच प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हा खरंच खूप आनंदाचा प्रसंग आहे. जो की तिने आत्ताच अनुभव घेतलेला आहे. येस. जानकी ऋषिकेशचं 2दा लग्न झालंय. सो त्यामुळे हे फिलिंग काय असतं, किती दडपण असतं, किती हुरहुर असते, हे सगळं मी समजू शकते नंदिनीची. आणि मी खूप खुश आहे तिच्यासाठी, कारण ती खूप खुश आहे. पण काय सांगणार, कसं वाटतंय सध्या? आता लग्न होतंय, सगळे भावुक होत आहेत. हो, तर दडपण आलंय आता थोडंफार. दडपण म्हणजे हो, थोडंसं दडपण तर आलंय. जसं जसं लग्न जवळ येतंय तसं. बाकी छान वाटतंय. सगळे मित्रमैत्रिणी, सगळे मित्रपरिवार आणि सगळे फॅमिली, सगळ्यांबरोबर वेळ घालवता येतोय. छान सेंटर ऑफ अटेन्शन होता येतंय. छान मेहंदी काढता येते. सगळे आपली विचारपूस करतात बिचारे. भेटायला येतात. सो छान वाटतं. ऋषिकेश काय सांगणार की मला मित्राला तर मी जसं कळलं की पार्थच्या लग्नासाठी मला जायचं आहे किंवा तर खूप एक्साइटेड होतो. बऱ्याच दिवसांनी पार्थला भेटणार होतो आणि लग्न वगैरे आता आम्ही केलंय, तर काही सल्ले द्यायला त्याला आलो होतो. आमच्या तेच लग्नाला विचारणार जवळपास होते. आता 10 वर्ष झालेली आहेत. सो थोडंसं आमचा जो काही एक्सपिरियन्स आहे तोच याच्यासोबत जरा शेअर करायला आलो होतो मी आता. काय सल्ला दिलायस मित्राला? अरे खूप सल्ला नाही, खूप सारे सल्ले दिलेत. सो तो आता मला असं वाटतं की लग्नानंतर त्या सल्ल्यांचा बरोबर वापर करेल. मित्राने दिलेला एखादा सल्ला? काय आहे, प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाला त्याची उत्तरं लिहायची आहेत. सो आता बघा, त्यांनी दिलेलं आहे टीप, पण आता आपल्या पद्धतीने आपल्याला थोडं मॉडिफिकेशन करावं लागतं. सो आता लेट्स सी. पण जानकी आणि ऋषिक ठीक आहे रे, हरकत नाही. पण जानकीने काय सल्ला दिलाय नंदिनीला? सध्या ती घरी जाणार, तिला ते घर सांभाळायचंय आणि जानकी खूप सुंदर प्रकारे घर सांभाळते. नंदिनी इतकी मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाची आहे, तर तिला माहिती आहे की आपल्या माणसांची काय किंमत असते. ती नक्कीच घर जोडून ठेवेल. पण तिला एवढाच सल्ला दिलाय मी की नवरा बायकोने कायम एकमेकांच्या सोबत प्रत्येक सिच्युएशन मध्ये असलं पाहिजे. तर एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवा कायम. आणखी एक सल्ला दिलाय तिने मला. की नवरा घाबरेल अशी काही 4-5 प्रश्न तयार करून ठेव. हा, तर त्या सगळ्या प्रश्नांची तयारी तिने माझ्याकडून करून घेतली आहे. ओके. हा, एक मिनिट जरा मला तुमच्याशी बोलायचंय. संपला विषय. ओके. काय खास आहे सांगा बघू. किंवा तुमच्या फोनचा पासवर्ड द्या. ओके. असं. काहीतरी इंटरेस्टिंग वाटते. छान. येस. सो आता आपण एक गेम करूया. आपण तुम्ही येस नो सांगा आता. येस. फक्त जेवायला असं कोणाच्या लग्नात गेला आहात? जेवायला हो. हो, नाही नुसतं अनोळखी. हा. नोय आम्हाला पण तुम्ही ते पकडा, मी पकडतो. येस. नो. कधी गेलेला? कॉलेजला असताना पुण्यात बऱ्याच लग्नात गेलो. आमची परवाच सेटवर चर्चा चालली होती. आम्ही परवाच आणि एक जायचे बिंदास्त. आणि माझी ती अवंतिका आहे, माझी छोटी जाऊ ऋतुजा. म्हटलं यार मला एक करायचं, एकदा बघूया आपण. तर याने सल्ला दिला की मराठी लग्न सोडून कुठेही जा. ओके. लग्नात कोणी काय गिफ्ट दिलं याची चौकशी केली नंतर? हो. कधी कधी आणि कोणाच्या? माझ्याच लग्नात कोणी गिफ्ट द्यायच्या आधी मी काय दिलं असेल. सांगितलं होतं मला हे गिफ्ट. हो, मी सांगितलं होतं की मला काय हवंय. नको ते गिफ्ट घेऊन काय उपयोग? हो. एखादा पदार्थ आवडतोय म्हणून लग्नातला तो घरी घेऊन पार्सल आला? नाही. नाही.
पार्थने म्हणजे हा आमच्या म्हटलंय. गावाकडे असं बुंदी वगैरे जिलेबी वगैरे उरली तर देतात, मसाला भात वगैरे अगदी घरचं लग्न असेल तर तसं देतात, पण असं घेऊन नाही आलं. घरातलं कुठलं कार्य असेल तर Yes. हा. मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या कोणाच्याही लग्नात स्वतःची सेटिंग लावून घेतली. नाही नाही, जरी कोणी केलं असेल तर खरं उत्तर नाही सांगणार. लग्नात कधी पण नाही, पण मला माहितीत माझे मित्र कसे आहेत. पण लग्नात कधी कोणत्या मुलाचा आणि मुलीचा नंबर मिळवण्यासाठी तडफडलं? नाही, चुकून नाही. नो 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 नो. वरात म्हणून कोणाच्या दुसऱ्याच्या वरातीत जाऊन नाचला? हो मी कोणाच्या? रॅन्डम असंच एका हो, हो, वरातीत हो. नाचले. मी नाचले नाही, पण मी रिक्षातनं जात होते आणि मी फक्त म्हणजे अशी जात होती एवढं मी केलं. प्रॉपर जाऊन नाचलो. म्हणजे मी आणि माझे मित्र कॉलेजवरून निघताना तर पुण्याच्या JW मॅरिट हॉटेल आहे, तिथे एक वरात चालली होती आणि मस्तपैकी जाऊन तिथे जाऊन नाचलो. आम्ही पण नाशिकला अशोक स्तंभावरून वरात चालली होती. आम्ही कॉलेजमधून वाव, हा जेवतो जाऊन तर लग्नात नाचायचं. जायचं नाही म्हणून रिझन्स दिलेत. हो म्हणजे हो. खूपदा. घाबरून. मित्राच्या लग्नात आलेल्या मुलीसोबत फोटो काढायचा हट्ट केलाय कोणत्या? नाही. तू काय नाही होय म्हणते, तुम्ही तर समजा नाही. मुलीसोबत क्रशच्या लग्नात गेला? नाही, बोलवलंच नाही मला. हो बोलवलंच नाही आणि मी असं दीपिका अरे बापरे. ऍक्च्युअली मित्रमैत्रिणीच्या लग्नात बँड वाजवलं? हो हो हो. येस, वाजवला वरातीतच. वरातीतच. वा, अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी विचारल्या नाही आणि त्या केल्या आहेत? लग्नानंतर बायका पुरुषांचे बँड वाजवतात का? हो. हो. नाही. काही पुरुष म्हणजे- पुरुष नवरा जो आहे तो स्त्री नवरीचं ऐकतो का? हो, आणि स्त्री नवरी काय असतं? लग्नानंतर नवऱ्याचं कुळकुळ त्याला होतं का? त्याचे हो. मला Okay. वाटतं सगळं झालेलं Yes. आहे आणि अन्न हो. हे पर्सनल होत आहेत सगळे. ओके, मला तर असं वाटतं आता बास आपण इथेच करूया. थांबूया. पण Yes. आता तुम्ही मित्रमैत्रिणींच्या मेहंदीत आलात तर प्रेक्षकांना काय सांगाल? आमचे पार्थ भाऊजी आणि माझी मैत्रीण नंदिनी यांचं लग्न आहे. तर प्रेक्षकांना एवढंच सांगेन की खूप छान गोड कपल आहे आणि दोघांच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आनंदाचा दिवस आहे. तर तुम्ही नक्की लग्नाला हजेरी लावा. येस, थँक्यू सो मच. आपल्या लाडक्या फक्त आपल्या स्टार प्रवाहावर हो. पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. सोमवार ते शनिवार 7 वाजता. 7 वाजता. घरोघरी मातीच्या चुली 7:30 वाजता. त्याच्या आधी संध्याकाळी 7 वाजता म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. घरोघरी. घरोघरी मातीच्या चुली. हा, लग्नानंतर घरोघरी माती. करेक्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.